दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सतीश गुरु. कैवल्यवासी तपस्विनी भामाताईजी अमृते. श्री गोपाल कृष्ण मंदिर, महानुभाव राजाश्रम, तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून आदरणीय विद्यागुरुवर्य बाबांना दंडवत प्रणाम. तामसा निवासी दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमधून श्रवण करत असलेल्या सर्वच अच्युत गोत्र्यांना दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आहे 94 052 75 आणि कॉलिंग नंबर आहे 78 88 26 71 20. दंडवत प्रणाम. आपण पाहत आहोत 12 खांडी महात्म्य. 12 खांडी दर्शन जे पुस्तक आहे त्याचे लेखक आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य बाबाजी तामसा यांच्या लेखणीमधून साकारलेलं पुस्तक. आपण त्या पुस्तकातली काही माहिती आपण ठिकाणी पाहत आहोत. काल आपण खांडींचा इतिहास आपण ऐकला. त्याचे कर्ते विश्वनाथदास बाळापूरकर त्यांची पण माहिती बघितली. आज आपण माहूर स्थानांच्या ती लीळा पाहणार आहोत. एका कवींनी फार सुंदर सांगितलं, ते मातापूर देखिले नयनी, मागील बात का होई धुनी, आणि पुढं अपूर्व निफजित तक्षणी, मणी चिंतिली फळे. कवी सांगतात की मातापूर पाहिल्यानंतर मागचं जे महापातक आहे ते धुवून जातं. अपूर्व निफजित तक्षणी, मणी चिंतिली फळे, म्हणजे माहूर या ठिकाणी गेल्यानंतर अपूर्व काहीतरी प्राप्त होतं. तत्क्षणामध्ये फळही प्राप्त होतं. आपण जो काही मनामध्ये काही चिंतन केलं आहे ते सुद्धा आपली इच्छा पूर्ण होते. अशा प्रकारे मातापूरची महिमा कवींनी काव्यात सांगितलेली आहे. कारण की ज्या मातापूरला, ज्या माहूरला या मार्गाशी अधिकारण प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभूंचा रहिवास आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपले जी महापातक आहेत ती महापाप धुवून जातात. म्हणून माहूरला गेलं पाहिजे. तुम्ही जे काही मनामध्ये इच्छा धरसाल तत्क्षणी पूर्ण होते. अशा प्रकारचं ते माहूर आहे. मला कोणी विचारलं, म्हटलंय बाबा आमच्या मुलाला कालसर्पयोग सांगितला, आपण नाशिकला जावं का? मी म्हटलं अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. तुम्ही माहूरला या, 12 खांडी करा. ज्या ठिकाणी जे काही आपले प्रमुख स्थानं आहेत त्या स्थानांच्या ठिकाणी तुम्ही जा. आपल्यामध्ये कुठलाही दोष राहो, आपण जर परमार्गाची क्रिया केली, स्थानापतीची क्रिया केली, किंवा आपण एखाद्या स्थानाला गेलो, आपल्यातला जो दोष आहे तो निघून जात असतो. म्हणून अन्य ठिकाणी जाण्याची आपल्याला गरज नाहीये. अहो, परमेश्वर एवढा समर्थ आहे, त्याच्या ठिकाणी गेल्यानंतर कुठला दोष राहील का? राहत नाही. म्हणून तुम्ही जर 12 खांडी केल्या, तुम्ही माहूर या ठिकाणी आला, कसल्याही प्रकारचा दोष तुमच्यात राहो, ग्रस्तांचं मी सांगतोय, कुठला जरी दोष असेल, जर तुम्ही दत्तात्रय प्रभूंच्या स्थानी आले, विनंती केली, ज्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूंची स्थानं आहेत त्या ठिकाणी गेलात, आपण विनंती केली, काही तिथे क्रिया केली, स्मरण असेल, पारायण असेल, अभिषेक असेल, अशा प्रकारे जर आपण ठिकाणी क्रिया केल्या तर आपल्यातला जो काही दोष आहे तो निघून जातो. आमच्या शास्त्रामध्ये सांगितलं, जे काही करो का येथेचीच करो का, पर विकल्पास ना. विकल्प देवतेकडे शरण जायचं नाही. जे काही करायचं इथे करा. इथे तुम्हाला सर्व उपाय आहे. नामस्मरण करा, सेवा करा, पारायण करा, त्या स्थानांच्या ठिकाणी जा, ते विधी करा. ज्या का प्रत्येक स्थानाचा विधी वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या स्थानांकडे जायचं, अन्य ठिकाणी जायचं नाही. केवढाही तुमच्यामध्ये दोष राहो, काही तिकडे जायचं नाही. अहो, इथे परमेश्वर समर्थ आहे ना, मग तुम्ही देवतेकडे कशाला बरं जायचं? आणि काहीच कुठे करायची गरज नाही. आणि लक्षामध्ये ठेवा, जे परमेश्वर करू शकतो तो कोणीच काही करू शकत नाही. केवढा मोठा जरी ज्योतिष असेल आणि काही भविष्य सांगणारा असेल, तो काय करू शकतो का? तो जीव आहे ना, तो असमर्थ आहे. म्हणून जे काही करायचं ते विधी आपले केले पाहिजे. जसं
तुम्ही विचारलं की बाबा आता काय करा, मी म्हटलं जा अमक्या स्थानाला जा, तिथे विधी करा. स्थानाचा विधी तुम्ही करायचा, परंतु देवतेचा विधी तुम्ही करायचा नाही. आणि म्हणून आपल्या देवावर आपण विश्वास ठेवायचा, आपल्या नामावर विश्वास ठेवायचा. तुमची कुठली बी इच्छा राहो, तुम्ही या बाराखंडी करा, माहूरला जा, बघा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणजे मातापूरचं महत्त्व सांगितलेलं आहे. तसे प्रत्येक स्थानं आपण रुद्रपूर आहे, फलटण आहे, महास्थान आहेतच, परंतु माहूर दत्तात्रय प्रभूंचा जो विशेष सांगितला त्याचं मी तुम्हाला सांगतो की तिथे सेवा केल्यानंतर, तशा प्रकारे क्रिया केल्यानंतर आपल्यातला सगळा बाधा दूर होतो. मी नाही का तुम्हाला म्हटलं, जास्त जे पीडा कुठे असतात आणि पिढीचे लोक जे असतात की नाही, जास्तीत जास्त हे बाराखांडी आहेत किंवा तिकडे पंचाळेश्वर आहे, इकडे माहूर आहेत. बघा ज्यांच्याकडे फार मोठी पीडा आहे, जटिल त्यांच्याकडे पीडा आहे, ती सर्व लोक, ती अनुयायी, ते दुःखिस्त झालेले सगळी लोक त्या स्थानाच्या ठिकाणी सेवा करतात, निघून जातात. जसं अंबाळी उपखंड आहे, परंतु त्या ठिकाणी एवढा मोठा विशेषण अभिमान घेतला की जे काही तुम्ही जे काही मनोरथ करसाल, जे काही कोणाचे दृष्टपर असेल, कोणाचे अदृष्टपर असेल, जे काही कोणी इच्छा करेल ती इच्छा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होतं. ते अंबाळी उपखंड आपल्या सर्वांना परिचित आहेत. आमचे आदरणीय गुरुवर बाबा सांगतात की एका बाईने म्हणाले अमेरिकेहून खेटा त्या अंबाळीला केलेल्या आहेत. म्हणजे ते फ्लाईटनी ती बाई नागपूरला यायची, नागपूरहून अंबाळीला जायची. का तर म्हणजे तिला काही पुत्र नव्हता. म्हणजे बघा जसं जाळीचा देव आहे, म्हणजे असे अनेक स्थानं सांगण्यासारखी आहेत की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपलाही मनोरथ पूर्ण होतो. आणि जर तुम्हाला जर त्या परमार्गामध्ये काही देव लावून घ्यायचं असेल ना, परमेश्वर तुमचाही मनोरथ पूर्ण करतो. पहिला सकाम करता करता जीव निष्काम करतो. एकदम काही निष्काम क्रिया कुणाला घडत नाही. सकामतेकडून तो निष्कामतेकडे जातो, पण क्रिया मात्र त्याला घडतेच. त्याची क्रियेच्या ठिकाणी सुरुवात होते. म्हणून जसं तो जाळीचा देव आहे किंवा माहूर आहे किंवा अंबाळी आहे, पंचाळेश्वर आहे, पैठण आहे, रुद्रपूर असेल, डोमेग्राम असेल, जी मेन महास्थानं जी आहेत, आपण जर अशा ठिकाणी गेलो तर काही पहिले आता जाळीच्या देवाला जी यात्रा आहे ती काही सगळे काही सकाम काही निष्काम थोडीच येतात. ते सगळे आपली काही सकामतेची असतात. काही चला आपण स्थानानं दर्शन करू, अवसरकाळी घोमटेथूर म्हणून जातात. सगळे काही निष्कामतेचे असतात का? नाही, काही सकामतेचे पण असतात. पण गेला कोणी का हेतूने गेला तो स्थान करायला, मग करता करता त्याचा हेतू तुटून जातो. करता करता त्याला निष्काम क्रिया पूर्ण होते. आता उदाहरणार्थ एखाद्याला झालं एखाद्या स्थानापासून म्हणजे इच्छा पूर्ण झाली, त्याचा नवस पूर्ण झाला, तो काय जाईल, पहिला सकामतेने गेला, नंतर तो काय म्हणलं नाही नाही चला आपल्या झालं आपण आता सहज स्थानाला जाऊ. मग झाली ना निष्काम क्रिया. आता एकाने सहज अन्नदान केलं, झाली निष्काम क्रिया. आता तुम्ही अधिक मासामध्ये केलं, नवरात्रामध्ये कुठे 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 कोणी अन्नदान केलं, दिवाळीमध्ये केलं, आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये केलं. मग तुमचा काही हेतू होता का? तो नाही. एक पवित्र महिना आहे. आता तुम्ही श्रावण महिन्यामध्ये काही लोक अन्नदान करतात, त्याच्यामध्ये थोडीच तुमचा, त्याच्यामध्ये हेतू काहीच नाही, तुमचा सगळा निष्काम हेतू आहे. हां, जर तुम्हाला काही मागायचं असेल तर मग तो तुमचा सकाम हेतू झाला. तुम्ही कोण्या का हेतूने जा तरी तुम्हाला त्याचा लाभ आहेच. म्हणून आपला जो काही मनस्ताप झाला असेल, काही आपण चिंतित असू, आपण या बाराखंडी करा, माहूर करा. बघा दत्तात्रय प्रभूंचा अनुभव ठिकाणी घ्या. मी म्हटलं ह्या खांडी जे आहेत ना, या ठिकाणी अनुभव घ्यावा लागतो, तिथे राहावं लागतं, स्मरण करावं लागतं. मी काल तुम्हाला संदर्भ सांगितला. मला बरेच लोकांची म्हटले बाबा आता माहूरखांड आम्हाला माहीतच नाही, काही काही लोकांना बाराखांडीच माहिती नाही. आता ग्रुपच्या माध्यमातून बरेच लोकांना त्या गोष्टी माहिती झाल्या आणि त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला आम्हाला घेऊन जावं लागेल. म्हटलं काय हरकत नाही, जेव्हा तुम्हाला यायचं तेव्हा मला सांगा. आता कोणी येऊ नका, कारण की आता भीषण परिस्थिती आहे. मार्च नंतर तुम्ही म्हटलं येऊ शकता, नंतर तुम्हाला मी ते खांडे व्यवस्थित करून देईल. ज्यांना माहिती नाही त्यांना, ज्यांना माहिती त्यांनी आपलं जावं. अशा प्रकारे माहूरचं महात्म्य सांगितलेलं आहे. तर म्हटलं आणखीन काय महत्व आहे, ते तात्रेनुसेचा सुतू राज्य करताय श्री दत्तू, तेने अर्लकून विला जळतू त्रिविधा तापापासून.
म्हटले त्या ठिकाणी ते माहूरचं महात्म्य कसं आहे, म्हटले कोण आहे तिथे, म्हटले अत्रुणसेचा सुतू, म्हणजे आपण पाहिलं चरित्रामध्ये अत्री ऋषींचे अत्रुषी पिता अनुसया माता यांचा सुतू म्हणजे मुलगा, राज्यकारताई श्री दत्तू म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो माहूर या ठिकाणी राज्य करतात. दत्तात्रय महाराज माहूर या ठिकाणी राज्य करत आहेत. तेने अर्लको निवविला जळतो त्रिविधा तापा पासोनी. तर म्हटले त्यांनी काय लीळा केली ना, म्हटले जो अर्लक राजा होता त्याला शंभली शंभली म्हणून शांत केलं, अदैविक अधिभौतिक आध्यात्मिक तापापासून त्याला दूर केलं आणि त्याला शांत केलं म्हणाले. आणि सासर्जनासी उचिती शस्त्रभुजा देवने स्थापिला क्षिती, परशुरामाची या मातया दिदली मुक्ती आणि स्थापिले रेणुकेते. अजून काय केलं म्हणाले ना, म्हटले जो कार्तवीर्य राजा होता त्याला 1000 भुजा दिल्या, त्याला 1000 भुजा देऊन त्याला सांगितलं अतुर बळिया होशील. परशुरामाची या मात्या पित्या दिदली मुक्ती. परशुरामाची जी माता पिता होती म्हणजे रेणुका जमदाग्नी यांना मुक्ती देऊन टाकली आणि स्थापिले रेणुकेते म्हणजे त्या रेणुकेची स्थापना ठिकाणी केली. भोगाते पावसील, त्या रेणुकेला दत्तात्रय प्रभूंचाच वर आहे की भोगाते पावसील. तेव्हापासून ती देवताची आहे भोगाते पावली, तेव्हापासून तिची प्रसिद्धी झालेली आहे. ऐसा तो दत्तात्रय देवादिदेव, अर्चनासी दे मने चिंतिला दाव, तेने पवित्र केला माता पुरठावो तयासी नमन माझे. तर म्हटले अशा प्रकारे दत्तात्रय प्रभू देवादिदेव आहे, देवांचा देव दत्तात्रय महाराज आहेत. म्हणून तशी दत्तम वंदे जगद्गुरु त्यांना म्हटलेलं आहे. जगाचे 2च गुरु आहेत, श्री दत्तात्रय महाराज आणि गोपाल कृष्ण महाराज. यापेक्षा जगात तिसरा कुठला गुरुच नाहीये. आता लोक जीवाला पण म्हणतात की जगद्गुरु जगद्गुरु, कुठला जगद्गुरु? जीव जगद्गुरु कधी जीव होतो का? अहो जो सगळ्या जगातला मनातलं जाणतो ना त्याला जगद्गुरु असं म्हटलेलं आहे. जीव जीवाच्या मनातलं जाणतोय का? जीवाला त्याच्या मनात काय चाललं कळत नाही, तुमच्या मनात काय जाणणार आहे तो? म्हणून कुठला जीव जगद्गुरु होऊ शकत नाही. जगद्गुरु फक्त परब्रह्मा परमेश्वर अवतार होऊ शकतो. म्हणून श्री कृष्ण वंदे जगद्गुरुं, दत्तम वंदे जगद्गुरुं, हे 2च गुरु जगाचे आहेत. आणि या 2 गुरूंना परमेश्वर अवतारांना आपण शरण गेलं पाहिजे. तर म्हटले अर्थजनासी दे मन चिंतीला ठावो, म्हणजे जे काय अर्थवंतांनी जे काय मनामध्ये चिंता केली ते परमेश्वर चिंता दूर करतात. जे काही कोणी काही मागितलं ते परमेश्वर त्याला देऊन टाकतात. कुणाला? जे अर्थवंत आहे त्याला. त्या दत्तात्रय प्रभूंनी जी मातापूर आहे ते म्हटलं ते म्हणाले पवित्र करून टाकलं आणि तयासी नमन माझे, असे दत्तात्रय प्रभूंना माझं नमन असो. अशा प्रकारे रुक्मिणी स्वयंवर जो ग्रंथ आहे त्या 4थ्या अध्यायामध्ये ह्या ओव्या आल्या आहेत. ते कवींनी त्यामध्ये ज्या ओव्यांची मांडणी केली पुस्तकामध्ये आदरणीय दादांनी, ती मांडणी मी तुम्हाला त्या ओवीमध्ये काव्य सांगितलेली आहे. आता दत्तात्रय प्रभूंचं निद्रास्थान जे आहे ते माहूरच्या उत्तराभिमुख देवळामध्ये त्रेतायुगामध्ये देवल ऋषीचा आश्रम होता. त्यांनी लिंगाची स्थापना केली या ठिकाणी, म्हणून देवदेवेश्वर असं त्याला म्हणतात. आपण ते संदर्भ पाहिलेले आहेत. माहूरला दत्तात्रय प्रभूंचं निद्रास्थान आहे. दुसरं जे स्थान आहे चक्रपाणी महाराजांचं स्थान आहे की दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाच्या बाजूला चक्रपाणी महाराज शके 1080 मध्ये फलटण पव्याच्या निमित्त माहूरला आले. 6 ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं. नगरामध्ये भिक्षा मागून मेरू वाळला तळ्याच्या कठी 2 अवतार या ठिकाणी आरोगणा करतच त्याला भोजनत असं म्हटलेलं आहे. चक्रपाणी महाराजांचं एक स्थान आहे देवदेवेश्वर, या ठिकाणी 2 स्थान. दुसरं जे स्थान आहे आसनस्थान दत्तात्रय प्रभूंचं, त्या ठिकाणी कृष्णावळीचं झाड होतं. कृष्णावळीचं म्हणजे काळ्या आवळीचं झाड. त्या ठिकाणी देवल्य ऋषी बसायचे आणि बसून तपश्चर्या करायचे आणि त्या आसनावर बसून मग ते त्या लिंगावर वाळू टाकायचे आणि तिथे लिंग हळूहळू वाढत वाढत ते आकाशाला टेकलं होतं. दत्तात्रय प्रभूंनी देवल्यचा गर्भहरण केला, आपण लीला बघितलेली आहे. ते स्थान आसनस्थान त्याला म्हणतात. 5वं जे आहे हे 4थं झालं आसनस्थान.
पाचवा आहे बघा मेरुवाळचे तळे जळा क्रीडास्थान. हे दत्तात्रेय प्रभूंच्या निद्रास्थानाच्या देवळाच्या एक फर्लांग अंतरावर आहे. म्हणजे मेरुवाळचं जे तळ आहे बघा खाली, आपण माहुरचं स्थान करतो आणि खाली येतो त्या ठिकाणी दोन स्थान आहे. म्हणजे एक पंचदेवळ्या आरोगणा आणि मेरुवाळचं तळ. जी तळ आहे त्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभूंनी जळक्रीडा केलेली आहे. फलटून आलेला जो यात्रेकरूंचा मेळा होता तो मेळा या ठिकाणी उतरलेला होता, तळ्याच्या काठी उतरलेला होता. चक्रपाणी महाराजांनी सुद्धा म्हणतात की त्या मेरुवाळच्या तळ्यामध्ये स्नान केलं आणि चक्रपाणी महाराजांना 6 महिने ठिकाणी वास्तव्य होतच. दररोज मेरुवाळ्या तळ्यामध्ये चक्रपाणी महाराज आणि दत्तात्रेय महाराज दोन्ही अवताराच्या संबंधाने हे तळ परम पवित्र झालेलं आहे. म्हणजे तळ ते बुजलेलं होतं, परंतु आता आदरणीय सध्या आत्ताचे माहूर पीठाधीश कवीश्वराचार्य माहूरकर बाबांनी पूर्ण तळ्याचं काम आता हातामध्ये घेतलेलं आहे. संपूर्ण तळ ते आता म्हणजे खोदून सगळं त्याला सुशोभीकरण करून बाबांनी त्याचं पूर्ण आता बांधकाम चालू आहे. दंडवत. बाबांच्या सहकार्यामधून अथक प्रयत्नातून ते काम चालू आहे. ते मेरुवाळचं तळ सुद्धा आपल्या ठिकाणी माहुरल्या ठिकाणी बघायला भेटेल. आपण नाही का म्हणतो मेरुवाळचे स्नान करून या शिंपणे खेळोनी होय भोजन दोही देवासी तेथे बैसोनी. जर तुम्हाला माहूर निद्रास्थान बघायचं असेल, चक्रपाणी महाराज स्थान नमस्कार करायचं असेल, मेरुवाळचं तळ जे आहे आत्ताही आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कधीच्या माहिती आहे का? त्रेतायुगामधल्या आहेत. ते लिंग त्रेतायुगामधलं आहे. मेरुवाळचं तळ त्रेतायुगामधलं आहे. त्या ठिकाणी बघा आरोगणा स्थान, त्याला भोजन तसं म्हणतात. हे स्थान सुद्धा मेरुवाळच्या तळ्याच्या पश्चिम काठावर आहे. ते सुद्धा आपल्याला माहूर या ठिकाणी नमस्कार करायला भेटेल. त्याच्या ठिकाणी बघा पंचदेवळ्या म्हणजे भोजनचं स्थान आहे आणि पंचदेवळ्या. मेरुवाळच्या तळेच्या दक्षिण काठावर पंचदेवळ्या आहे. दत्तात्रेय महाराज आणि चक्रपाणी महाराज यांनी हे दोघ जण मेरुवाळच्या तळ्यात स्नान करायचे आणि स्नान करून त्या पंचदेवळ ठिकाणी शिंपण्याचा खेळ खेळायचे. म्हणजे एकमेकाला पकडायचा खेळ खेळायचे. आरतीमध्ये तर बघा भोजन तेसी भोजन करुनी पंचदेवळा हरी खेळ वनसाळीचा भात जेविता ऋषी मिळून ह्या सकल रुची करू सेवारू मागता श्याम कर्ण दिले प्रबल अरलकाचे त्रिताप हरले शंभोली म्हणता त्रिवेळा उठून प्रात काळ तुम्ही श्री दत्तासी ओवाळा उठून प्रात काळ तुम्ही. अशा प्रकारचे कवींनी त्या वर्णन केलेलं आहे बघा. पुढे सांगतात की विंझाळे तळे 8 नंबरचं स्थान. हे विंझाळे तळे सह्याद्री पर्वतावर देवगड किल्ला आहे बघा. वर जर तुम्ही गेलात देवेश्वरी करून गेल्यानंतर पायऱ्या चढून जावं लागतं वर. त्या तळ्याकडे विंझाळे तळे आहे. परशुरामाने माता पित्यांचा अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी बाण मारून केला आणि जमिनीमधून पाणी काढलं. दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या चरणाचा अंगठा लावून सर्व तीर्थ केलं. तेच म्हणजे वर सर्व तीर्थ विशेष तलाव त्याला म्हणतात. आजही संपूर्ण संप्रदायामध्ये आपण जे दत्तात्रेय प्रभूंचे जे विशेष आहेत तेच ठिकाण कोणतं? सहस्रार्जुन आपलं ते परशुरामाच्या माता पित्यांचा संस्काराप्रसंगी जे पाणी काढलं. आता सुद्धा तिथे एक विहीर आहे बघा आणि त्या दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या चरणाचा अंगठा त्या ठिकाणी लावला. त्याला सर्व तीर्थ म्हणतात. आणि 9वं स्थान आहे सहस्रार्जुन वरप्रदान. हे स्थान सुद्धा विंझाला तलावाच्या ठिकाणी मोठा खडक आहे. आपण जे विशेष नमस्कार करण्यासाठी नेतो की नाही त्याच ठिकाणी सहस्रार्जुनाला वरप्रदान म्हणजे वरप्रदान दिले.
कार्तवीर्य राजा थोटा होता. आपण लीला बघितलेली, त्याला हाताची बोटं नव्हती. मग त्याने सेवा केली, धुपटनंच गायब झालं. मग दत्तात्रय प्रभूंनी परीक्षा पाण्याचं ठरवलं. मग त्या राजाने हातावर विंगळ घेतले. दत्तात्रय प्रभूंना तो विंगळ घेऊन आला आणि सांगतात की राजन टाकून दे माग मी प्रसन्न झालो. आणि मग दत्तात्रय प्रभूंनी त्याला वर दिला. आपल्याला माहितीये ते ठिकाण कोणतं, आपण वर गेल्यानंतर पायऱ्या चढून जातो ना, ते विशेष तलाव, सर्व तीर्थ तलाव जो आहे, म्हणजे तिथले विशेष आपण जे नमस्कार करण्यासाठी नेतो तेच ठिकाण, ते सहस्त्रजन वरप्रदान. पुढं आहे बघा 10व्या नंबरचं स्थान, यदुराजा ज्ञान प्रदान स्थान. म्हणजे यदुराजाला जे ज्ञान सांगितलं, म्हणजे 24 गुरु सांगितलं ना, 24 गुरु, ते 24 गुरु यदुराजाला सांगितले. ते दत्तात्रय प्रभूंची यदुराजाची जी भेट झाली ते सुद्धा विंजाळ्या तळ्यापासून म्हणजे वर जावं लागतं. तिथे दत्तात्रय प्रभूंनी यदुराजाला ज्ञान दिलं आणि त्या स्थानाला वंदेव असं म्हणतात. म्हणजे ते स्थान जे ते अन्य ऋषींच्या ताब्यामध्ये आहे, पण आपल्याला ते वंदन करता येतं, आपल्याला जाता येतं. पुढे आहे बघा रुचिक ऋषी भेटी स्थान. म्हणजे हे स्थान जे आहे की नाही, यदुराजा जे ज्ञान, ज्या ठिकाणी यदुराजाला ज्ञान सांगितलं त्याच्याच अलीकडे रुचिक ऋषीची भेटी आहे. म्हणजे त्या जंगलामध्ये रुचिक ऋषीची भेटीचं स्थान आहे. आता बघा हे माहूरची तुम्हाला जे मी स्थान सांगतोय ना, या ठिकाणी सर्व जंगल आहे, पूर्ण तो जंगल प्रदेश आहे. परंतु आता काही भीती नाहीये, कारण की आता वस्ती झाली, लोकांची ये जा चालू असते. परंतु एकेकाळी खूप भयानक जंगल होतं. आता ठिकाणी अनेक प्राणी वगैरे असतात. आता काय डायरेक्ट आपल्या गाड्या वर जातात, त्यामुळे काही चिंता नाही. पहिले सगळे स्थानं पायी पायी करावं लागायची, म्हणजे पहिले लोक पायी पायी जात होते. नंतर आहे बघा रुचिक ऋषी भेटी स्थान. त्या ठिकाणी कळंबाच्या झाडाखाली म्हणतात दत्तात्रय प्रभूंनी रुचिक ऋषींना भेट दिली आणि त्यांना एक काळ्या रंगाचे 500 घोडे दिले. म्हणजे ही जी स्थानं आहेत बघा, प्रत्येक स्थानी काही ना काही कुणाचा वर पूर्ण झालेला आहे. कुठे ज्ञान दिलं, कुठे मनोरथ पूर्ण केला, कुठे अर्लक भेटी जे स्थान आहे बघा, त्या स्थाना ठिकाणी त्याला शंभोली म्हणून शांत केलं. म्हणजे आपण दत्तात्रय प्रभूंच्या स्थानाच्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुद्धा प्रत्येक स्थानाच्या ठिकाणी काही ना काही शिकण्यासारखं आहे आणि देवाला विनंती करण्यासारखं आहे. समजा तुम्ही माहूर या ठिकाणी आलात, माहूरचं स्थान केलं, ज्या ठिकाणी निद्रास्थान आहे, देवाला प्रार्थना करायची, देवा माझा पण गर्व हरण करा, मला पण आपलं ज्ञान प्रेम द्या. तुम्ही मग खाली आलात भोजन तेला, त्या ठिकाणी देवाला विनंती करा, देवा आपण सुद्धा हजारो लोकांचं दररोज ऋषींचं भोजन स्वीकार करायचे, माझं सुद्धा भोजन स्वीकार करा दत्तात्रय महाराजा, चक्रपाणी महाराजा. अशा प्रकारे स्थान करताना, उपहार दाखवताना आपण बी त्या स्थानी विनंती करायची. आपण आता पंचदेवळ्या आपण जर केल्या, बघा देवा मला तुमची जी क्रीडा आहे, मला कधी माझ्या डोळ्यांनी मला बघायला भेटल. आपण दत्तात्रय महाराज आणि चक्रपाणी महाराज आपण कशी क्रीडा करत आहात, किती भाग्यवान आहेत ज्यांनी आपली लीला बघितली, मला सुद्धा कधी बघायला भेटल. अशा प्रकारे स्मरण करत, स्थानवंदन करत आपण त्या स्थानी ही प्रार्थना करायची आहे. अहो बघा स्थानाला गेल्यानंतर प्रत्येक स्थानाची लीला आठवून आपल्याला वंदन करता आलं पाहिजे. असं नाही हो की गेलं की म्हणजे फक्त मागायचंच. हो तुम्ही मागा, मी नाही म्हणणार की मागवू नका म्हणून, पण ज्या लीळा आहेत ना त्या लीळा पण आठवा. म्हणून तुम्हाला मी मुद्दाम लीळा सांगतो आहे की त्या स्थानी काय केलं. आता बरीच लोक माहूरला जातात, परंतु कोणत्या स्थानी काय केलं बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. चला म्हटलं आपण आता सांगतोच माहूर महात्म्य, सांगून टाकू. फक्त जे मी सांगतो तसं लक्षामध्ये ठेवा. जर मी तुमच्या सोबत असेल तुम्हाला सगळं सांगेल, परंतु नसेल तर तुम्ही हे जे ऑडिओ आहेत आपल्या सोबत ठेवा. आणि माहूरला जर कधी आलात तर हे ऑडिओ तुम्ही बरोबर ऐका. मी तुम्हाला सर्व ऑडिओ लीळा मी तुम्हाला क्रमाने सांगतो आहे. नंतर आहे बघा देवगिरी, म्हणजे अर्लक राजा होता की नाही, दग्ध झाला होता. मग तुम्ही ते अर्लक राजाचं जे स्थान आहे, दत्तात्रय प्रभूंची भेट झाली, मग तिथे काय म्हणसाल,
तिथे काही पुत्र मागसाल का? नाही, तिथं मागायच. मागा काय मागायचं ते, परंतु काय मागसाल? देवा, मी प्रपंचामध्ये ना खूप अशांत झालेलो आहे, मी सुद्धा पोळलेलो आहे देवा अर्लकाप्रमाणे. मला आपण कधी शांत करसाल? मला कधी देवा आपण भेट देसाल? अर्लकाप्रमाणे मलाही भेट द्या ना देवा. अशा प्रकारची प्रार्थना आपण अर्लक राजा भेटी स्थान वंदन करताना आपण ती प्रार्थना त्या स्थानी करायची आहे. विडा समर्पण करायचा, प्रार्थना करायची, स्मरण करायचं, दंडवत घालायचे. पण तुम्हाला म्हटलं ना, माहूरला आल्यानंतर कमीत 12 खांडी करायला तुम्हाला कमीत तीन तर दिवस पाहिजे. म्हणजे प्रत्येक खांडीच्या ठिकाणी गाठी झाली पाहिजे, विधी झाला पाहिजे. तर असं नको, आला की ठेव डोकं की पळ, डोकं ठेवलं की पळ, डोकं ठेवलं की पळ, असं नको. आम्ही बरेच पाहतो, फक्त लोकांना ना स्थान डोकं ठेवायचं आणि पळायचं एवढं त्यांच्या डोक्यामध्ये असतं. नाही, तुम्ही जर त्या ठिकाणी तुमचं येणंच तर होत नाही. तुम्ही यात्रेच्या निमित्ताने येता, कशतरी निमित्ताने येता, पण तुम्हाला विधी व्हायला नको का? त्यात आपण स्थानी आलो, टिवपार झाला पाहिजे, विधी झाला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याकडून व्यवस्थितपणे झाला पाहिजे, तरच तुम्हाला स्थान केल्याचा लाभ भेटेल. नाहीतर मग काय म्हटले, किती स्थान केले? म्हटले बाबा माहूर आणि 12 खांडी एका दिवसात केल्या. काही लोकांना मी विचारतो, मी म्हणतो अरे आम्हाला एवढी माहिती असून आमच्या 1 दिवसामध्ये होत नाही, तुम्ही कुठून केले 1 दिवसामध्ये? मग समजतात यांनी हरणी अटन केलं. हरणी अटन माहिती का तुम्हाला? हरणी अटन म्हणजे इकून तिकडून नुसतं पळायचं. हरण कसं असतं बघा, इकून तिकडे पळ, तिकून इकडं पळ. मग तसं आपण पळत स्थान करतो, याला म्हणतात हरणी स्थान करणे. आमच्यामध्ये शब्द बघा, हरणी अटन करणे. तशी तुम्ही स्थान करायची नाही, शांततेने करायची. नंतर मग शंकराचार्यावर प्रधान स्थान. तिथे बघा एक छोटं मंदिर आहे, पिंपळाचं झाड आहे, आणि त्या झाडाखाली एक मंदिर आहे. त्या कोपऱ्यामध्ये पादुका आहेत बघा. त्या ठिकाणी शंकराचार्याला वर प्रदान दिला. म्हणजे जे शंकराचार्य जे होते त्यांनी सांगितलं की माझं जे दर्शन लोकांमध्ये मान्य झालं पाहिजे, लोकांनी माझी मान्यता केली पाहिजे, आपला मला वर पाहिजे देवा. दत्तात्रेय महाराज म्हणाले तथास्तु, तुमची लोकांमध्ये मान्यता होईल. तेव्हापासून जे आता शंकराचार्य जे आहेत ना, त्यांची मान्यता तेव्हापासून आहे. म्हणजे त्या सुद्धा गादीला दत्तात्रेय प्रभूंचाच वर आहे. तेव्हा त्या गादीवर जो कोणी बसेल त्याची मान्यता संपूर्ण ऑल जगामध्ये होते. त्याला डिमांड आहे. कसे कोणाचा वर आहे तो सुद्धा दत्तात्रेय प्रभूंचा वर आहे. म्हणून देवाला सुद्धा वर मागा. काय वर मागसाल? की देवा माझी कीर्ती पण मान्यता नको, मला देवा तुमची मान्यता करता आली पाहिजे, माझ्याकडे धर्म रुजावा, तो माझ्यामध्ये बीजारोपण व्हावा. हे आपण देवाला मान्यता मागायची. स्तुतीपर मान्यता आपल्याला मागायची नाही. तुम्ही देवाचं केलं, तुम्ही जर देवाचं केलं ना, तुमची मान्यता होणारच आहे, तुम्हाला लोक चांगलं म्हणणारच आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. परंतु ही मान्यता मागून घ्या. त्या स्थानवंदन करताना हे आपण आठवायचं. तिथून पुढे बघा शक्ती स्वीकार स्थान. हे जे स्थान आहे हे सुद्धा शंकराचार्य वर प्रधानापासून वर आपण गेल्यानंतर पायऱ्या चढून जावं लागतं. त्या ठिकाणी आता मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा पादुका आहेत. ते चरणांकित स्थान आहे. तिथे दत्तात्रेय प्रभूंनी चक्रपाणी महाराजांना व्याघ्रवेशामध्ये भेट दिली. तेच ज्ञानशक्ती स्वीकार स्थान. आपण सुद्धा देवाला विनंती करायची, देवा ज्याप्रमाणे आपण चक्रपाणी महाराजांना भेट दिली तेवढा ते भाग्यवान, ते तर परमेश्वर अवतार होते, पण मी तर जीव आहे, आपण सुद्धा मला कधी भेट देणार? अशी आपण जेव्हा ते स्थानवंदन करायला जासाल ना, आपण तेव्हा ही देवाला विनंती करायची आहे. व्याघ्रवेशामध्ये दत्तात्रेय महाराजांनी चक्रपाणी महाराजांना त्याच ठिकाणी भेट दिली. ते सुद्धा स्थान त्याच ठिकाणी आहे. आणि आता शेवटचं स्थान बघा, 15 नंबरचं परशुरामा भेट देणे स्थान. म्हणजे परशुरामाला जी भेट दिली पारद्याच्या वेशामध्ये, दत्तात्रेय प्रभूंनी परशुरामाला जी भेट दिली ते स्थान सुद्धा आता त्या ठिकाणी अण्णांचं मंदिर आहे. ते स्थान जागा तुम्हाला माहिती नाहीये, परंतु स्थान ठिकाणी आहे.
अन्य मंदिरातली जागा तुम्हाला कळणार नाही, मोठ्या आपण जायचं नाही, पण लीळा लक्षामध्ये ठेवा, ते सुद्धा स्थान त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे एकूण 15 स्थान माहूरला आहेत. ही स्थान वंदन करत असताना आपण त्या स्थानांच्या लीळा आठवायच्या. तुम्हाला मी सगळ्या राजांच्या कथा सांगितल्या, तुम्हाला मी देवल्य ऋषी सांगितले, तुम्हाला चक्रपाणी महाराज सांगितले, तुम्हाला मी कार्तवीर राजा सांगितला, तुम्हाला मी अर्लक राजा सांगितला, तुम्हाला मी सहस्रार्जुन सांगितला, तुम्हाला मी परशुरामाची भेट सांगितलेली आहे. ह्या सगळ्या लीळा मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेल्या आहे. तुम्हाला मी रुचिक ऋषी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. या सगळ्या लीळा आठवून, त्या लीळा पाठांतर करून जेव्हा तुम्ही माहूरला येसाल की नाही बाराखंडी करायला, तेव्हा ह्या लीळा तुम्ही सगळ्या आठवायच्या. आणि आठवत म्हणतात ना, लीळा जर आठवून आपण जर स्थानवंदन केलं तर आपली विशेष योग्यता होते. आणि माहूर करत असताना, बाराखंडी करत असताना मौन करून करायच्या, कमी बोलायचं. आता जेव्हा मी सोबत जातो तेव्हा आम्ही शक्यतो त्या स्थानांच्या ठिकाणी त्यांना मौन धारण करायला होतो, किंवा प्रवास चालू असताना जास्तीत जास्त दुसरं नामाचंच, त्या खांडीपासून त्या खांडीपर्यंत दुसरं नामाचं स्मरण कसं होईल, हे जेव्हा आदरणीय बाबा जातात किंवा मी जातो तेव्हा मात्र मी लोकांना अशा प्रकारे विधी करायला सांगतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण, तुम्हाला मी माहूर महात्म्य सांगितलेलं आहे, जर कधी आपण माहूरला आलात तर अशा प्रकारे लीळा आठवा, लीळा आठवून ते स्थानवंदन करा. जर तुम्हाला नाही समजलं, आपल्याकडे पुस्तक असतात किंवा ते ऑडिओ प्रवचन माझं तुमच्याकडे आलेलंच आहे, म्हणून म्हटलं सविस्तर आपण लोकांना लीळा सांगितलं, म्हणजे मी तुम्हाला घटना सांगितलेल्या होत्या, परंतु लीळा मी तुम्हाला सांगितल्या नव्हत्या, म्हणून तुम्हाला मी आज माहूरच्या पूर्ण लीळा सांगितल्यात. माहूर वंदन केल्यानंतर तुमच्यातला सगळा दोष निघून जाईल. कुठलाही सर्प तुमच्यामध्ये राहू द्या, काळ सर्प राहू द्या, तर कुठला महासर्प राहू द्या, तो तुमच्यातला निघून जाईल. तिकडे नाही का, आता वडनेर भुजंग बघा एक स्थान आहे आपलं, त्या ठिकाणी सुद्धा लोक जाऊन ते काळ सर्पाची काही म्हटली क्रिया करतात, असं ऐकण्यामध्ये आहे. म्हणून कुठलाही दोष तुमच्यामध्ये असेल तर बाराखंडी करा, माहूर करा, आपली जी महास्थान आहे ती वंदन करा. आल्यानंतर तुमच्यातले सगळे दोष निघून जातील. त्याचा अनुभव आमच्याकडे आहे, कारण की बऱ्याच अनुयांना आमच्याकडे येतात, आम्ही त्यांना घेऊन जातो. कोणते बाबा आम्हाला हा त्रास आहे, आम्हाला तो त्रास आहे, आम्ही त्यासाठी आलो. मग कोण खांडीच ठिकाणी स्मरण करतं, कोणी बाराखंडी नमस्कार करतात परिवारासहित, कोणी अभिषेक पूर्ण खंडींना करतात, कोणी दीप लावतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची क्रिया करतात. आणि एकदा जर का दत्तात्रय प्रभूंची स्थानाती वंदन करून गेली, निश्चित प्रकारे बदल त्यांच्यामध्ये होतो, हे पाहिलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला मी अनुभव सांगतो आहे. आता एका खांडीचा अनुभव तुम्हाला मी उद्या सांगेल. आज मी तुम्हाला माहूर महात्म्य सांगितलं, आणि या माहूर महात्म्य अशा प्रकारे आठवायचं. हे लीळा तुमच्याकडे बाबांच्या